सोयाबीनची भाजी करायची आहे. त्यासाठी सोयाबीन मी गरम पाण्यात टाकले. ते बघा असे चांगले हे करून घ्यायचे, म्हणजे चांगले भिजतात. याला 5-10 मिनटं आता पाण्यात ठेवूया. हे बघा सोयाबीन गरम पाण्यातून पिळून काढलेत चांगले. त्यासाठी कांदा लागणार आहे, टोमॅटो, हिंग, हे काळं वाटण आहे, त्या काळ्या वाटणातलं बनवायचं आहे. धनापूड लागणार आहे, मीठ, लाल तिखट, हळद आणि तेल. कढई गरम झाली आहे, तेल टाकूया. कांदा टाकायचा. कांदा भाजायला आहे. आता टोमॅटो टाकूया. कांदा टोमॅटो चांगला भाजून घेऊया. त्यात थोडंसं मीठ टाकूया. कांदा टोमॅटो लवकर भाजल, मीठ टाकलं थोडं. कांदा टोमॅटो चांगला परतून घेऊया. टोमॅटो मऊ झाला. हे बघा त्यात वाटण टाकूया. हे बघा हे काळं वाटण आहे. वाटण चांगलं भाजून घेऊया. काळ्या वाटणातले सोयाबीन भाजी करायचे. हे बघा हिंग टाकूया. धना पावडर, हळद, लाल तिखट. थोडंसं पाणी टाकूया. मसाले चांगले परततात. पाणी टाकून थोडे मसाले चांगले परतून घ्यायचे. बघा मसाले चांगले परतले. तर सोयाबीन टाकून घेऊया. त्याला चांगले परतून घेऊया. हे बघा बघा चांगलं परतून घेतलंय सोयाबीन. कढई हलते, एका हातात मोबाईल आहे. त्याला थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं पाणी टाकलं. काळ्या मसाल्यातली सोयाबीन भाजी. बघा सोयाबीन चांगलं भाजलं आहे. बघा तर मी याला सुकी करणार आहे डब्यासाठी. बघा सोयाबीन भाजी आपली बघा झाली. सुकी केली अशी सोयाबीनची भाजी झाली आहे. बघा मस्त झाली. सुगंध छान सुटला आहे. बघा सोयाबीनची भाजी